प्रशांत कोरटकरच्या वकिलांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात धाव। कोरटकरच्या जामिनासाठी करणार अर्ज, सूत्रांची माहिती। कुणाल कामरा दोन्ही वेळी चौकशीसाठी अनुपस्थित। कामराला मुंबई पोलिसांनी बजावला तिसरा समन्स। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी इथल्या निरवडे हाईडवाडी परिसरामध्ये शेतविहिरीतील पडलेल्या कोल्ह्याला वनविभागाच्या जलद कृती दलाकडून जीवनदान। भक्ष्याच्या शोधात कोल्हा विहिरीत पडल्याची शक्यता। कोल्ह्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं। चंद्रपूर जिल्ह्याची जीवनदायिनी उमा नदीचं अस्तित्व धोक्यात। गावकऱ्यांना करावा लागतोय पुराचा सामना। नदीचं स्वरूप बदलण्याची गावकऱ्यांची सरकारकडे मागणी। कात्रज कोंढवा मार्गाचं काम आता जागेअभावी संथगतीने सुरू आहे। आमदार योगेश टिळेकर यांचा आरोप। पुणे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा। सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची मागणी। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेताळ बांबर्डे गावात जलक्रांती। शेतकऱ्यांच्या प्रयत्नातून शेतीसाठी मिळाले मुबलक पाणी। मे महिन्यातील शेतीसाठी होणारी पाणी टंचाई झाली दूर। मार्च महिन्याच्या जीएसटीमध्ये जवळपास 9.9% वाढ तर 1,96,000 कोटी रुपयांचा जीएसटी जमा। अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीमध्ये आकडे समोर। मुंबईमध्ये कचरा टॅक्स नंतर प्रॉपर्टी टॅक्स वाढण्याची तयारी सुरू। जवळपास 13% प्रॉपर्टी टॅक्स वाढवण्याची पालिकेची तयारी। असा प्रस्ताव पालिका आयुक्ताकडे गेल्याची माहिती समोर। विजेची मागणी 30,000 मेगावॅटवर। राज्यात तापमान वाढत असताना विजेच्या मागणीत वाढ। भविष्यात अखंडित वीज पुरवठ्यासाठी महावितरणकडून तयारी। धाराशिवमध्ये वनविभागाने लावलेली 20,000 झाडे पाण्याअभावी वाळण्याच्या मार्गावर। अनेक झाडे जागीच गेली करपून। पाईपलाईन फुटल्याने 15 दिवसांपासून झाडांना पाणी नाही। डम्पिंग ग्राउंडवरील आगीचं आरोग्यावरती दुष्परिणाम। आगीने हवेत पसरतोय विषारी धूर आणि राख। देवनार चेंबूर येथील स्थानिक धुरामुळे त्रस्त। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाण्याचे बाष्पीभवन वाढून पाणीसाठा वेगाने कमी। मुंबईकरांवर पाणी टंचाईचं संकट ओढावण्याची शक्यता। मुंबईतही कुपोषणाचा प्रश्न कायम। मुंबईत 3,925 गंभीर कुपोषित बालक। शहर आणि उपनगर मिळून 16,420 मध्यम कुपोषित। जागतिक गुणांकन एजन्सी मूडीजच्या अहवालानुसार G20 देशाच्या यादीतील इतर देशांच्या तुलनेत भारताचा विकास दर सर्वाधिक। 2025-26 या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 6.5% वाढणार असल्याचा अंदाज। गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना पोलीस विभागाच्या पुढाकारानं उच्च शिक्षणाची सोय। यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या 422 विद्यार्थ्यांना पोलिसांकडून पुस्तकांचा संच भेट। पोलिसांच्या प्रोजेक्ट उड्डाण अंतर्गत राबवला उपक्रम। देहूतील संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी जालिंदर महाराज मोरे यांची निवड। अध्यक्ष आणि विश्वस्त पदासाठी संस्थानच्या मुकुंदलालजी पित्ती धर्मशाळेत निवडणूक पार पडली। नंदुरबारच्या शहादा नगरीत भक्तिमय वातावरणात शिव महापुराण कथेला सुरुवात। लाखोंच्या संख्येने संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक शहादा शहरात दाखल। कोल्हापूर विमानतळ ते कोल्हापूर शहर अशी शटल बस सेवा सुरू। खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या संकल्पनेतून करण्यात आली बस सेवा सुरू। धुळे महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये मार्च अखेरपर्यंत जवळपास 55 कोटी रुपयांची भर, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे। नवी मुंबई महापालिकेची विक्रमी कर वसुली। नवी मुंबई महानगरपालिकेने पहिल्यांदाच ओलांडले 800 कोटी कर वसुली रकमेचे उद्दिष्ट। कोल्हापूरच्या पन्हाळगडाचा जागतिक वारसस्थळाच्या यादीत समावेश होऊ नये यासाठी पन्हाळा नागरिक आक्रमक। समाधानकारक उत्तर न मिळाल्यास पन्हाळा बंद आणि साखळी उपोषणाचा नागरिकांकडून इशारा। अंबरनाथमध्ये नगरपालिकेने लाखो रुपये खर्चून उभारलेल्या चौकांची दुरावस्था। देखभाल दुरुस्ती करायची नसेल, सुशोभीकरण का करता? नागरिकांचा प्रशासनाला सवाल। परभणीच्या पालम तालुक्यातील केरवाडी ते सिरपूर रस्त्याच्या मंजुरीला 2.5 वर्ष उलटले। रस्त्याचे काम अद्यापही सुरू झाले नसल्याने ग्रामस्थांकडून उपोषणाचा इशारा।
भंडारा जिल्ह्यात 2318 वाहन चालकांचे परवाने निलंबित. मोबाईलवर बोलणे पडले महागात. त्यामुळे नियमांचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांना आता दहशत. वाशिम सायबर पोलिसांचं सोशल मीडियावर लक्ष. आगामी धार्मिक सण आणि उत्सव शांततेत पार पडावेत यासाठी पोलिसांकडून नागरिकांना सहकार्याचं आवाहन. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या किंवा आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर आता कठोर कारवाई. नंदुरबारच्या नवापूर शहरात घाणीचं साम्राज्य. मृत जनावरे पडले उघड्यावर तर पिसाळलेल्या श्वानांची मानवी वस्तीत दहशत. दहशतीचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. यवतमाळच्या राळेगाव येथे 135 अतिक्रमणधारकांना बजावल्या नोटीस. त्यानुसार अतिक्रमण काढण्याची राबवली मोहीम. टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरातील अतिक्रमण काढले जाणार. नवजात बालिकांसाठी आता श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना. शासकीय रुग्णालयात 8 मार्च रोजी जन्मलेल्या नवजात बालिकांच्या नावाने 10,000 रुपये फिक्स. बेस्ट बसचा प्रवास आणखी गारेगार होणार. बेस्टच्या ताफ्यात लवकरच 140 वातानुकूलित बसेस दाखल होणार. त्यापैकी 24 एसी बसेस प्रवासी सेवेत उतरल्या आहेत. मुंबईकरांना दिलासा. शेअर बाजारात घसरण. सोन्याच्या भावात 200 रुपयांची वाढ. 91,600 रुपये प्रति तोळ्यावर. चांदीच्या भावात 300 रुपयांची घसरण. कर्नाटकात डिझेलच्या दरात मोठी वाढ. सर्वसामान्यांना बसणार पुन्हा महागाईची झळ. विक्रीवरील करात मोठी वाढ करण्याचा निर्णय. दादर भुसावळ गाडी 30 जूनपर्यंत धावणार. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेत रेल्वेचा निर्णय. IRCTC संकेतस्थळावर तिकीट बुक करता येणार. सोलापूर महानगरपालिका प्रशासनाकडून सुपर टॅक्स रद्द. शहरातील साधारण 20,000 व्यावसायिकांना दिलासा. सुपर टॅक्स 113% आता सरसकट 64%. उल्हासनगर महापालिकेचा पार्किंगसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम. मोबाईलमधील ॲपच्या माध्यमातून गाडीसाठी पार्किंगची जागा आता शोधता येणार. जालन्याच्या परतूर तालुक्यातील आष्टे येथे रक्तदान शिबिर. या रक्तदान शिबिरामध्ये 71 रक्तदात्यांनी केलं रक्तदान. शहादा तालुक्यातील अस्लोदमध्ये महाराष्ट्रातील पहिली उभी बाटली आडवी बाटली यावर बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात आले. यात आडवी बाटलीचा विजय झाला होता. महिलांमध्ये आनंद साजरा होताना दिसतोय. अमरावतीत विजेचा अपव्यय. दिवसा सार्वजनिक विद्युत लाईट सुरू. गेल्या 10 दिवसांपासून लाईट बंद झालेच नाही. मात्र महानगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष. देवदर्शनासाठी अनंत अंबानींची जामनगरपासून पदयात्रा. पदयात्रेचा आजचा 6वा दिवस. द्वारकेपर्यंत करणार प्रवास. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त परभणी शहरात संविधान मशाल गौरव रॅलीचं आयोजन. संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ज्ञानज्योती भंतेजी यांच्या मार्गदर्शनात अकोला ते महू पदयात्रा. 13 एप्रिलला मध्य प्रदेशातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मगावी महू येथे पदयात्रा पोहोचणार. या पदयात्रेत जवळपास 400 लोक सहभागी. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रात फिरत असलेल्या जिजाऊ रथयात्रेचे पैठणमध्ये जंगी स्वागत. यावेळी मोठ्या उत्साहात शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांसह नागरिकांचा सहभाग. गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील मदनाम पोचम्मादेवी मंदिर परिसरात 2 दिवसीय बोनालू उत्सवाची सांगता. महिलांनी डोक्यावर कलश घेऊन गावातून मिरवणूक काढली. या बोनालू उत्सवाला मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतर्फे नागरिकांसाठी स्मार्ट तक्रार निवारण प्रणाली अंतर्गत तयार केलेल्या QR कोडची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध. सातारा जिल्ह्यात धान्य वितरणासाठी आय स्कॅनर आणि थंबिंगचा वापर. जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांची सूचना. CFS मजुरी कटोतीवरून मराठी कामगार सेनेचा आक्रोश. यामुळे तातडीने बैठक घेण्याची मागणी, अन्यथा कारवाईचा इशारा. अहिल्यानगर शहरात पाणी महागलं. घरगुती नळ कनेक्शन धारकांना 1500 ऐवजी आता 2400 रुपये पाणीपट्टी आकारण्यात येणार आहे. तर पाणीपट्टीत 900 रुपयांनी वाढ. मुंबईत ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी अवकाळी. पुढील 3 दिवस पावसाची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज.
नागपूरमध्ये ढगाळ वातावरण, मध्यरात्री काही पावसाच्या सरी कोसळल्या, वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज, नागपूरकरांना उन्हापासून काहीसा दिलासा. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचं मात्र नुकसान. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात गारपिटीसह पाऊस होणार. वाशिम जिल्ह्यात रात्रीपासून धुवाधार पावसाची बॅटिंग सुरूच. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसाची हजेरी, शेतपिकावर मोठा परिणाम होण्याची शक्यता. हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी, उकाड्यापासून नागरिकांना दिलासा, पिकाचं कुठेही नुकसान नाही. मध्यरात्री अकोल्यात पावसाच्या सरी कोसळल्या, अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसण्याची शक्यता. वर्ध्यात मध्यरात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे पवनार शिवारातील केळी आणि पपई पिकांचं नुकसान. पैठण तालुक्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी, पावसामुळे काढणीसाठी आलेल्या कांदा, गहू, बाजरी, मका पिकांचं नुकसान. आंबा निर्यातीत रत्नागिरी जिल्हा अव्वल. रत्नागिरी जिल्ह्यातून 6,996 आंबा निर्यातदार, बागायतदार मॅग्रोनेट प्रणालीद्वारे पणन मंडळाकडे नोंदणी झालेल्या आंबा बागायतदारांची कोकणातील संख्या अधिक. अहिल्यानगरात शेतकऱ्यांना ज्वारी, बाजरी, भुसार पिकांसाठी कर्ज मिळणार. जिल्हा बँक एकरी 40,000 रुपये कर्ज देणार, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिली आहे. वाशिम जिल्ह्यात यंदा उन्हाळी ज्वारीची पेरणी चांगलीच वाढली. हवामान पोषक राहिलं तर यंदा ज्वारीचं उत्पादन जोमानं येण्याची शक्यता. हिंगोलीत टरबूजाची आवक वाढल्याने भाव घसरले. 10 रुपये किलो दराने टरबूजाची विक्री. टरबूज उत्पादक शेतकरी चिंतेत. उन्हामुळे मोशी कृषी उत्पन्न बाजार समितीतील पिंपरी येथील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडईत भाज्यांची आवक वाढली. शिमला मिरचीचे भाव वाढले असून शेवगा, कारली यांचे भाव कमी झाले आहेत. दुचाकीची चोरी करून विक्री करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेकडून सापळा रचून अटक करण्यात आली. 1 डझन गाड्या आरोपीकडून हस्तगत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.